प्रसिद्ध टीव्ही कलाकार माही वीज आणि जय भानुशाली यांनी अलीकडेच काडीमोड घेतलाय। त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता। अशातच आता माही वीजच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ती पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चांना उधाण आलंय। माहीचं नाव आता सलमान खानचा जवळचा मित्र नदीम कुरेशी याच्याशी जोडलं जात आहे। माही वीजनं नुकतीच नदीम कुरेशीच्या वाढदिवसानिमित्त एक भावूक पोस्ट शेअर केली। माहीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की योगायोगानं नाही तर मनापासून मी ज्याला निवडलंय त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जो मी काहीही न बोलता माझं ऐकतो, जो माझ्यासोबत उभा राहतो कारण त्याला तसं करावंच लागतं म्हणून नाही तर त्याची इच्छा आहे म्हणून। तू माझं कुटुंब आहेस, माझं सुरक्षित ठिकाण आहेस, माझं सर्व काही तू आहेस। पुढे ती म्हणाली, तू फक्त माझा जीवलग मित्र नाहीस तर तू माझा आधार आहेस, माझी ताकद आहेस, माझं घर आहेस। तुझ्यासोबत मी जशी आहे तशीच राहू शकते। हो, कधी कधी आपण भांडतो, हो कधी कधी दिवसेंदिवस बोलतही नाही, पण ते कितीही लांबलं तरी शेवट एकाच ठिकाणी येतो। कारण आतून आपल्याला दोघांनाही माहीत आहे की नदीम आणि माही एकच आहेत। आपल्या आत्म्यांचा एकमेकांशी असा काही संबंध आहे जो शब्दात कधीच पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही। माही म्हणाली, आयुष्य नेहमी सोपं नव्हतं, पण तू माझ्यासोबत असलास की सगळं हलकं वाटतं, अधिक मजबूत वाटतं, अधिक सुंदर वाटतं। मी कमजोर असते तेव्हा तू माझा हात धरतोस, मी स्वतःवर विश्वास ठेवायला विसरते तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस आणि माझ्यातल्या अशा जखमा भरून काढतोस ज्या आहेत याची मलाही कल्पना नव्हती। पोस्टच्या शेवटी तिने लिहिलंय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नदीम। तू कोण आणि कसा आहेस यासाठी नाही तर तुझ्या सहवासात मला जे समाधान मिळतं त्यासाठी माझं तुझ्यावर प्रेम आहे। संकट काळात तू ज्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिलास त्यासाठी मी तुझी ऋणी आहे। तू केवळ माझा मित्र नाहीस तर तू माझं हृदय, माझं घर आणि माझं संपूर्ण कुटुंब आहेस, आज आणि नेहमीसाठी, असं माहीनं म्हटलंय। माहीच्या पोस्टनंतर आता हा नदीम नेमका कोण असा प्रश्न सर्वांना पडलाय। नदीम कुरेशी हा टेलिव्हिजन उद्योगातील एक प्रबळ नाव आहे। नदीम हा अभिनेता सलमान खानचा सर्वात जुना आणि जीवलग मित्र आहे। सलमान खाननं जेव्हा 2018 मध्ये त्याचं टीव्ही प्रोडक्शन हाऊस SK TV सुरू केलं तेव्हा नदीम कुरेशीची नियुक्ती मॅनेजिंग पार्टनर आणि CEO म्हणून करण्यात आली होती। याच बॅनरखाली प्रसिद्ध द कपिल शर्मा शोची निर्मिती झाली होती। जय भानुशालीशी घटस्फोट घेतल्याचा आठवडाही उलटला नसताना माहीनं नदीमसाठी व्यक्त केलेलं हे प्रेम पाहून नेटकरी विविध तर्क लावत आहेत। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।